नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 2 दिवसात समन्वय समिती स्थापणार. कन्नड सक्ती दूर करण्याबरोबरच मराठी फलक लावण्याबाबत जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने आंदोलन केल्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांनी सर्वच भाषिक अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यासाठी 2 दिवसात समन्वय समितीची स्थापना करण्यात येईल असं आश्वासन दिलं. सीमा भागात सरकारी कार्यालयावर मराठीतून फलक उभारण्यात यावेत, त्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावीत, मराठीतून सरकारी कागदपत्रे परिपत्रके देण्यात यावीत. या मागणीसाठी सोमवारी दिनांक 22 महाराष्ट्र एकीकरण समितीने शेकडोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. सरकारच्या 60% कन्नड आणि 40% इतर भाषा वापरासंदर्भातील धोरणांची बेळगावमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली. तसेच भाषिक अल्पसंख्याक कायद्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सुविधा आणि अधिकारांची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने करावी अशी मागणी करण्यात आली. मध्यवर्ती MA समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किनेकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं.